नमस्कार विठ्ठल भक्तांनो, विठ्ठल वाइब्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अशा एका संताची कथा ऐकणार आहोत ज्यांनी आयुष्यभर भगवान शंकराची भक्ती केली, पण विठ्ठलाच्या कृपेने त्यांना समजलं की देव एकच आहे आणि त्याची रूपं अनेक आहेत। ही कथा आहे संत नरहरी सोनार महाराजांची। कोण होते संत नरहरी सोनार? संत नरहरी सोनार हे पंढरपूर येथे राहणारे सुवर्णकार होते। सोन्याचे सुंदर दागिने बनवण्यात त्यांचा हातखंडा होता। ते भगवान शिवाचे परम भक्त होते। दररोज शिवपूजा, रुद्राभिषेक आणि हर हर महादेवचा जप करण्यात ते तल्लीन असत। परंतु त्यांची एक अट होती, मी कधीही विठ्ठलाचे दर्शन घेणार नाही। त्यांना वाटायचे की शिव आणि विठ्ठल वेगळे आहेत। एके दिवशी पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलासाठी सोन्याचा करदोटा म्हणजे कंबरपट्टा बनवण्याचा होता। तो तयार करण्याची जबाबदारी नरहरी सोनार यांच्यावर आली। पण समस्या अशी होती की करदोट्याचं अचूक माप घेण्यासाठी त्यांना विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श करावा लागणार होता। शिवभक्त नरहरी यांनी नकार दिला, परंतु गावकऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी एक अट घातली, माझ्या डोळ्यावर पट्टी बांधा, मी मूर्ती पाहणार नाही। डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीचं माप घेऊ लागले। पण जसे त्यांनी मूर्तीला स्पर्श केला, त्यांना जाणवलं जटाधारी रूप, गळ्यात नाग, हातात त्रिशूल, मस्तकावर चंद्र। त्यांना वाटलं हा तर माझा महादेव आहे। आश्चर्याने त्यांनी पट्टी काढली, समोर विठ्ठल उभे होते। पुन्हा पट्टी बांधली, स्पर्श केला आणि पुन्हा महादेवाचा अनुभव त्यांना आला। तेव्हा नरहरी सोनारांना सत्य उमगलं, शिव आणि विठ्ठल वेगळे नाहीत, देव एकच आहे। नरहरी सोनारांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ते विठ्ठलाच्या चरणी लीन झाले, म्हणाले, आजपर्यंत मी देवाला वेगळं मानत होतो, पण तूच शंकर, तूच विठ्ठल आणि तूच सर्वत्र आहेस। त्या दिवसापासून नरहरी सोनार हे विठ्ठलाचे अनन्य भक्त बनले। त्यांच्या अभंगामधून त्यांनी समाजाला एकतेचा संदेश दिला। आपल्याला या कथेतून मिळणारा संदेश, देव एकच आहे, त्याची रूपं अनेक आहेत। भक्तीत भेदभाव नसावा, अहंकार सोडून सत्य स्वीकारणं हेच खऱ्या भक्ताचं लक्षण आहे। प्रेम आणि श्रद्धेने केलेली उपासना देवापर्यंत पोचतेच। विठ्ठल भक्तांनो, संत नरहरी सोनार महाराजांची कथा आपल्याला शिकवते की देवाच्या नावावर भेदभाव करण्यापेक्षा प्रेमाने सर्वांना स्वीकारणं अधिक महत्त्वाचं आहे। हर हर महादेव, विठ्ठल विठ्ठल जय हरी। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर विठ्ठल वाइबला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव, विठ्ठल विठ्ठल। चला तर मग मी निरोप घेते। रामकृष्ण हरी।